चला सेमीफायनलची मॅच सुरुवात करायची आहे. यानंतर अजून एक मॅच आम्हाला कंप्लीट करायची, प्लीज विनंती असेल. टीम गोकुळ संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला वेळ घेऊ नका टीम गोकुळ, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. सेमीफायनलची मॅच थरार. कोण घेऊन जाणार कूलर, कोण घेऊन जाणार मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर कोणाच्या नावावरती होईल. तर चला गोकुळ टीम जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेचच या. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतरची मॅच जी असेल ती फायनलची. स्पीड अप घ्या, जास्त वेळ घ्यायचं नाहीये. एका बाजूला संघ गोकुळ, दुसऱ्या बाजूला संघ फाईट करत असताना आपण बघतोय ते मात्र लाडवाडी. कोणता संघ बाजी मारणार, कोण जाणार ट्रॉफी मध्ये. पहिला संघ गेलाय आई माळाई देवी अमरक या संघानं बाजी मारली. या मॅच मध्ये कोण बाजी मारणार आहे. 12 बॉल 12ची मॅच काढली आहे टीम आता गोकुळनं. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट अजून खेळावं लागेल आणि तिथून जो जिंकेल तो ट्रॉफी मध्ये जाणार. कोणता संघ इथून बाजी मारणार आहे आपण जरूर बघणार आहोत. चला स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये काय चित्र असेल, काय होईल, काय बिघडेल, काय घडेल, काहीच वेळामध्ये कळेल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे, ही मॅच महत्वाची आहे, ही मॅच अतिशय चांगली आहे. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि इथून स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्विच आहे. षटक क्रमांक पहिलं, स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय. अतिशय चांगलं क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये दाखवलं. या मॅच मध्ये काय असेल, फुल टॉस बॉल, दिशा दिले आउटफुल फास्ट, चेंडू सीमा पार जातोय. 1 बाउन्स, चौकार. सुरेख फटका आला मिळाला. 4 धावांसाठी चौकार, 4 धावा मिळाल्या. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. विजय ज्या खेळाडूंना आज गाजावाजा केला, आपल्या बॅट मध्ये अर्धशतक ठोकलं आणि या मॅच मध्ये आपण बघितलं चांगलं क्रिकेट दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॅटची कडा, चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून मिळेल. सिंगल ना धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले. 5 ऑन स्कोरबोर्ड, 5 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल दोन्ही टीमला. आपण बघायला गेलं तर 5 धावा या मॅच मध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये कितपत रन्स येणार आहे आपण नक्कीच बघणार आहोत. विटलाई देवी चषक 2025 विजय. हा बॉल टफ पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला, वाईट बॉलचा इशारा. ओपन पंच आम्हाला सांगतायत हा बॉल वाईट.
पंचांना देखील फार मेहनत या स्पर्धेसाठी आपण म्हणतो. पण त्या उन्हामध्ये उभं राहणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. एवढं ऊन, त्यामध्ये अतिशय त्यांचं काम आपण जर पाहत असतो ते आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावला. विजय बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. बॉल झाले आतापर्यंत विजयचे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 3 बॉल्स अखेर शिल्लक आहे. स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. खाली टिपला जेल, फलंदाज बाद, विकेटचं बदन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागलाय. पहिला बॅटिंग करत असताना फलंदाज बाद मागतोय खेळाडू आहे अक्षय. बॅक टू द डगआउट. धावा फलकावरती 6, फक्त आणि फक्त 6. 6 आणि स्कोरबोर्ड. 6 धावा फलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ, 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉल शिल्लक असतील. धावा फलकावरती आहेत. अजूनही 2 बॉल्स अखेर शिल्लक आहे. 6 धावा फलकावरती. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मॅच मध्ये. विटलाई देवी चषक 2025. हा बॉल उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय. आपण जरूर बघतो तो घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल इथून मिळाली आहे. सिंगलला धावसंख्या पुढे सरकेल. ते मात्र 7-7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा 1 विकेट. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 धावा फलकावरती झाला. बॉल तयार. हा बॉल देखील सुरेख आहे. चांगली गोलंदाजी आहे. बॉल डॉट. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये अजूनही कितपत धावा बनवणार, कारण गोकुळला तुम्ही चान्स दिला. टीम आपण बघितलं त्यांच्यासोबत फाईट करत होता. काहीर 26 धावा झाला नाही काही संघाला. इथून कुठेतरी अवघड करून टाकलं समीकरण. या मॅच मध्ये अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 7 धावा फलकावरती लागल्यात. बॅटिंग करणारी टीम सेमीफायनलची मॅच. धावा चांगल्या कराव्या लागतील, कारण फायनल मध्ये जायचं आहे तर टफ द्यावी लागेल या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला. कोणता संघ बाजी मारणार? अमरकने बाजी मारली आहे आणि त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी कोणता संघ येईल? अनिकेत आला ओव्हर नंबर 2 मध्ये. सूरज बा किती मग क्रिकेट द्या, रात्रंदिवस द्या, रोज फिल्डिंग करायला बोलवा. 4-10 काय 5 मॅच फिल्डिंग करायला बोलवा तरी नक्कीच हा खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सूरजच्या माध्यमातून. आता ही मॅच जशी होईल लगेच स्वतःच्या संघामध्ये खेळताना दिसेल. हे क्रिकेटवरचं प्रेम राहिलंय. क्रिकेट वेडे आहेत आम्ही, क्रिकेट वेडे आहोत. क्रिकेट आमच्या मनामध्ये आहे, नाही तर आमच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. हे क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बारा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गोलंदाज अनिकेत. ज्या खेळाडूनं मॅच मगाशी ऑन करून दिली टीम गोकुळला, तोच गोलंदाज अनिकेत. हा बॉल देखील चांगला आपल्याला पाहायला मिळाला. इथून एकच धाव, एक सिंगल इथून मिळतीये. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपण बघतोय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा फलकावरती 1 विकेट गेला. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विटलाई देवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. बॉल झाले आतापर्यंत 2, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये कितपत धावा येणार आहे हे आपण बघणार आहोत. उंच गेलाय बॉल, उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली, टिपलाय झेल, फलंदाज बाद, विकेटचं बदन आपण जरूर बघतो. मिळाला अजून एक विकेट.
माघारी पाठवलाय फलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दया जात असताना आपण जरूर बघतोय. दयाला चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये करावी लागेल, कारण कुठेतरी भावड्या या संघामध्ये नाही आहे. जरूर चेन्नईला जॉबसाठी मात्र एन्जॉय जरूर करत असेल. आपल्या टीम आपलं गाव मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जरूर आपण बघायला गेलं तर 9 धावा धाव फलकावरती. बॉल झाले 3, अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. 3 मध्ये कितपत धावा येणार आपण जरूर बघणार. विटलाई देवी चषक 2025. हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. कॅच कोणाचा आहे? लोमा स्नान मध्ये बॉल पडला. अभिला जायचं होतं, अभि गेला नाहीये आणि इथून कंप्लीट झाल्या धावा तोपर्यंत 2. दया ला बॅटिंग इथून चांगली करायची आहे या मॅच मध्ये. 11 धावा 11 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 2 बॉल्स अखेर शिल्लक आहे. 2 टू गो. बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला की आता खेळून काढलाय. चेंडू चाललाय बॉल यांच्या दिशेने. मेल फक्त एकच सिंगल मेल या बॉलवरती आपण बघायला गेलं तर. आणि सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 12. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं फक्त 12 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे. 1 बॉल अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. नो बॉल घोषित केला फणसांनी. नो आणि नो असेल. एक सिंगल. नो +1 या 2 धावा ऍड होणार आणि वरतून फ्री हिट. नो बॉल आहे. पंच आमच्यापर्यंत डिसिजन कळवतात. हा नो बॉल. वन टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 14. 1 बॉल अजूनही बाकी आहे. आणि बॅटच्या रडारमध्ये भेटला. पाठवलाय स्लॉट मध्ये मिळाला. पाठवला प्लॉट मध्ये. चेंडू सीमा पार येतोय. हँडसम षटकार. धावा धावफलकावरती 20. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 6 मध्ये कितपत धावा बॅटिंग करत असताना बनवणारे टीम आपण जरूर बघणार आहोत. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. अभि गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 संपलं. धावा धावफलकावरती 29 स्कोर बोर्ड 20 धावा. अजूनही या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक. विटला देवी चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक क्वालिटी क्रिकेट आणि एक क्रिकेट आहे ना अतिशय चांगला आहे. जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये आपण बघायला गेलं तर. आणि या मॅच मध्ये रन्स करणं फार गरजेचं आहे. धावा धावफलकावरती 20 झाल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपल्याला बालामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2च धावा मिळतील इथे. दया थोडासा नाराज असेल. दयाच्या बॅटला व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये आणि कनेक्ट झाला तरी पार होत नाहीये म्हणून थोडासा नाराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर बोर्ड. बॉल उंच गेला. झेल खाली. क्षेत्ररक्षक टिफला. झेल फलंदाज बाद. दया बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर राम मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण जरूर बघतो रामला. बॉल झाले आतापर्यंत
दोन अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक आहे. 22 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. वेलकम अरुण, तुमचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. धाव फलक 22 22. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. गोलंदाज सियार. फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या आकाशा बाहेर फेकून दिला. बॉर्ड लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. रामच्या बॅट मधून राम मारतो लांब. नक्कीच चेंडू सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची कडा होती इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. इथून फलंदाज सुरक्षित सुरक्षित असेल. चला स्पीड अप घ्या. 29 स्कोर बोर्ड. 29 धाव फलकावरती आहेत. हलक्यातून घेऊन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. नक्कीच या मॅच मध्ये एकदा कंप्लीट. दुसरीचा कॉल बघता बघता इथून वेगानं कावा कंप्लीट झाला. रनआउटची संधी इथून हो विकेट मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 5 बॉल झाले. धाव फलकावरती किती आहेत? 30 31. 31 धावा. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 झाल्यात. वन टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वेगवान होता. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 31 आहे. 32 धावांची गरज. मॅच मध्ये फायनल मध्ये कोण जाणार अमरेक संघ वाट पाहतोय. आणि इतर नक्कीच यानंतरचा आवाज नक्कीच मांडेचे वाडीचे गावचे प्रशांत तुमच्या सोबत जरूर जोडतील. त्याचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. अठरा चेंडूत 32 धावांचं लक्ष्य. चला लाडवाडी संघ. लाडवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोकुळ संघाला विनंती असेल आपले फलंदाज लवकर पाठवा. चला वेळेचं बंधन करा. गोकुळचे फलंदाज वेळ घ्यायचा नाही.
चला पटपट वेळेचं बंधन करा. गोकुळची टीम फलंदाज तुरंत पाठवा मैदानामध्ये. गोकुळकडून विजय आणि निलेश फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. बॉलिंग मार्कवर आहे आदित्य लाडवाडी संघाचा. स्ट्रायकिंग बॉलर आदित्य. पंचांना विनंती असेल सामना ताबडतोब सुरू करा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये भिडेल आमरक संघाशी. गोलंदाजी मार्कवर आदित्य आणि स्ट्राईकला विजय आहे. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूचा खेळ सुरू झालेला आहे. हलक्या हाताने खेळलेला आहे एका धावेसाठी. एक धाव पूर्ण होते. एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. काय समजलेला नाही हा चेंडू फलंदाज निलेशला. चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आदित्यकडून लाडवाडी संघासाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे तर या षटकात चांगल्या धावा कराव्या लागतील गोकुळ संघाला या मॅचमध्ये राहायचं असेल तर. या ठिकाणी वाईड चेंडू. पंच आम्हाला निर्देश देत आहे वाईड चेंडूचा. दोन चेंडू दोन धावा. तिसरा चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल होता परंतु जमिनीला दान झाला. फेकी करेपर्यंत दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 4 झालेली आहे. चौथा चेंडू. फेकी होईपर्यंत एक धाव निघालेली आहे आणि अवांतर धावा निघत आहेत. आता फेकी चुकीची त्याचा त्यांना दंड भोगावा लागेल. तुम्हाला फेकी व्यवस्थित करावी लागेल अन्यथा अवांतर धावेमध्ये तीन झाले ना. ज्या ठिकाणी एक धाव मिळणार होती त्या ठिकाणी अतिरिक्त 2 धावा भेटलेल्या आहेत. किती झाले? 7 रन झालेले आहेत. चेंडू 4 चेंडू 7 धावा झालेले आहेत. निर्धाव चेंडू या ठिकाणी.
पंच आम्हाला इशारा करत नाहीत, याचा अर्थ हा निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 7 धावा 5 चेंडू. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू हाताळतोय आदित्य. निर्धाव चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूने या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता झालेली आहे. चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी आदित्यची. 12 बॉल 25 रनांची आवश्यकता गोकुळ संघाला. दुसरं षटक हाताळतोय लाडवाडी संघाचा गणेश. ज्याप्रमाणे आदित्यने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे गणेशला देखील गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये राहायचं असेल तर, आणि फायनलमध्ये आमरक्षी भिडायचं असेल तर. स्ट्राईकला कोण आहे का? गणेश गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू भिरकावलेला आहे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल लाडवाडी संघाला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा काढलेल्या आहेत गोकुळचे फलंदाज निलेश यांनी. 9 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू गणेश याचा उत्कृष्ट चेंडू आणि बॅटची कडा. या ठिकाणी विकेटचं पतन. लाडवाडी संघाकडून चांगली गोलंदाजी होतीये. गणेश वेल बॉल. विकेटचं पतन. दोन बॉल झालेले आहेत दुसऱ्या ओव्हरचे. आणि गोकुळ संघाचा पुढचा फलंदाज नितीन स्ट्राईकवर येतोय. उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू आणि या देखील चेंडूने बॅटची कडा घेतलेली आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. गणेश याची चांगली गोलंदाजी. वेल बॉल गणेश. बॅक टू बॅक 2 विकेट झालेले. हॅट्रिकचा चान्स आहे गणेशला. बघूया तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळते का, हॅट्रिक होते का. फलंदाजीसाठी विठ्ठल आलेले आहेत गोकुळ संघाकडून. 9 बॉलमध्ये 23 रनांची आवश्यकता आहे. गणेशनं आतापर्यंत चांगलं षटक हाताळलेलं आहे. परत एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेल्या. तिसरा चेंडू निर्धाव. अत्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे गणेशची. पुढचा चेंडू बॅटची कडा. धावा मिळतील 1. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलेला आहे. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे गणेश याची. शेवटचा बॉल असेल. वाईड बॉल. पंच आम्हाला इशारा करतायत. दिशाहीन
चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आणि तो देखील निर्धाव असेल. चांगली बॉलिंग राहिलेली आहे गणेश याची आणि तिसरा बॉलर गणेश. किती बॉल 6 मध्ये किती पाहिजे 6 बॉल 22 रनची आवश्यकता गोकुळ संघाला. गोलंदाजी मार्कवर गणेश येईल. सॉरी 21 धावांची गरज आहे. 6 बॉल 21 धावांची गरज गोकुळ संघाला आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे गणेश. 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गणेश आणि विजय या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. पहिला बॉल उचलून टाकलेला आहे हवेमध्ये बॉल आणि 6 रन या ठिकाणी. पंच आम्हाला इशारा करतायत 6 धावा. गणेश याला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये राहायचं असेल तर. 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. विजय ज्याने की 50 मारलेली एका सामन्यामध्ये. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. बॅक टू बॅक दुसरा 6. पंच आम्हाला इशारा करतायत 6 धावांचा. चार बॉल 9 रनची गरज. मॅच कुठे होते आणि कुठे आणून ठेवली गणेशने. 4 बॉल 9 धावांची गरज. विजय एक आक्रमक रवैया मध्ये खेळत आहे. तिसरा चेंडू आणि तो देखील भिरकावलेला आहे सीमारेषा पार. अंपायर आम्हाला इशारा करतायत 6 धावेचा. बॅक टू बॅक 3 सिक्सेस लावलेले आहेत या ठिकाणी विजयने. 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आलेले आहेत आणि या ठिकाणी खराब गोलंदाजी राहिलेली आहे गणेशची. 3 बॉल 3 रन. या ठिकाणी धावांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलेला आहे. 1 धाव मिळेल. 2 चेंडू 2 धावांची गरज. मॅच कुठे होते आणि कुठे आणून ठेवली विजयने. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी विजयच्या माध्यमातून गोकुळ संघाला विजयच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेलं आहे. 5वा चेंडू आणि उचलून मारलेला आहे या ठिकाणी. हवेमध्ये चेंडू आहे आणि सीमारेषा पार. अंपायर मला इशारा करतायत 6 हवेचा आणि या ठिकाणी गोकुळ संघाने ही मॅच जिंकलेली आहे आणि त्यांची भिडत फायनलमध्ये आंबरक संघाशी होणार आहे. थोड्याच वेळात फायनलला सुरुवात होईल. चला टॉच करून घ्या. खूप चांगली मॅच राहिली. कुठेतरी चान्स होता लाडवाडी संघाला पण त्यांना तो टॉससाठी मान्यवर जात आहेत. फायनलचा सामना 3 षटकांचा सामना राहील.